नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत। पहिला प्रश्न आपल्या सर्वांना सीईटी सेल महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधला पहिल्या सर्वांच्या पुढे प्रश्न पडलेला आहे की आपला MBBS BDSचा राऊंड कधी सुरू होईल। आपल्या सर्वांना एक सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो की ऑल इंडियाचा पहिला राऊंड झालेल्याच्या राऊंडच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी चॉईस फिलिंगची डेट चॉईस फिलिंग संपून त्यावेळेस रिझल्ट लागला त्यावेळेसच्या पुढे आपल्याला चॉईस फिलिंग स्टेटची आलेली होती। म्हणजे एक्झाम्पल समजा 31 तारखेला संध्याकाळपर्यंत पहिल्या राऊंडच्या ऑल इंडियाचा रिपोर्टिंगची डेट होती, त्या दिवशी आपल्या महाराष्ट्रातल्या पहिल्या राऊंडचा रिझल्ट लागला। त्यामुळे एकंदरीत आपण एक लक्षात ठेवायचं आहे की आत्ता आपल्याला जी चॉईस फिलिंगची जी डेट दिलेली आहे ती डेट ही एक्सटेंड झालेली आहे। म्हणजे चॉईस फिलिंगसाठी ऑल इंडियाची डेट एक दिवस एक्सटेंड झाले, 10 तारखेची 11 तारखेवर आले, म्हणजे 11 सप्टेंबरला आपल्याला डेट एक्सटेंड झाले। 13 तारखेला आपल्याला रिझल्ट लागणार आहे। म्हणजे म्हणजे पहिलं जे काही चॉईस जे काही MCCचं ऑल इंडिया काउन्सिलिंगचं जे शेड्यूल आहे ते दुसऱ्या राऊंडचा रिझल्ट आहे तो आपल्याला 13 सप्टेंबर या दिवशी लागणार आहे। मग 13 सप्टेंबरच्या पुढे कधी पण म्हणजे 14-15 कधी पण आपली चॉईस फिलिंग सुरू होऊ शकणार आहे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या MBBS BDSच्या दुसऱ्या राऊंडची। मग रिझल्ट कधी लागेल? 19 तारखेपर्यंत आपल्याला 13 पासून 14, 15, 16, 17, 18, 19 तारखेपर्यंत आपल्याला पहिल्या राऊंडचं ऑल इंडियाचं रिपोर्टिंग आहे, त्या दिवशी आपल्याला 100% रिझल्ट लागेल। म्हणजे दरम्यान 18-19 तारखेच्या आसपास रिझल्ट लागेल आणि तिथून पुढे आपल्याला रिपोर्टिंगमध्ये 5 दिवस दिले जातील। म्हणजे 15 तारखेला आपल्याला चॉईस फिलिंग सुरू होईल, 15, 16, 17 तारखेपर्यंत आपल्याला पहिल्या राऊंड दुसऱ्या राऊंडसाठी MBBS BDS चॉईस फिलिंग सुरू होईल आणि 18 सोडून 19ला आपल्याला रिझल्ट लागेल आणि 19 पासून पुढे कधी पण म्हणजे 3 ते 5 दिवस दरम्यान आपल्याला 5 दिवसासाठी आपल्याला रिपोर्टिंगसाठी डेट दिली जाईल। म्हणजे दरम्यान 20 सप्टेंबरपासून ते 24 सप्टेंबरपर्यंत आपल्याला रिपोर्टिंग म्हणजे ज्याला प्रत्यक्ष जॉईनिंगसाठीचा रिझल्टसाठीचं डेट आपल्याला आहे। दुसरा प्रश्न असा असेल की MBBSचा कट ऑफ हा महाराष्ट्राचा कितीने कमी होऊ शकतो, म्हणजे दुसऱ्या राऊंडमध्ये कितीने कमी होऊ शकतो। आपण ह्याचा अभ्यास करायला गेलं तर 2019 पासून 20 पर्यंत 20-21 या सगळ्यामध्ये 19, 20, 19 पासून 21 पर्यंत आपला जो कट ऑफ आहे तो पहिल्या राऊंडपेक्षा जो एकदम शेवट लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट म्हणजे स्ट्रे वेकन्सी राऊंडपर्यंत 10, 11, 9 एवढ्या मार्क्सनं कट ऑफ कमी व्हायचा। दरम्यान 21 पासून कसं झालं बघा, 21ला पहिल्या राऊंडचा कट ऑफ हा 564 होता, तो 557 पर्यंत आला होता गव्हर्नमेंटचा। म्हणजे किती झाला? 7 मार्कानं कट ऑफ कमी आला। परंतु 564 आणि 557 याच्यामध्ये 7 मार्काचा डिफरन्स राहिलेला आहे। आपण आता हे 2022चा जर अभ्यास करायला गेला तर तशाच रेंजमध्ये 7-8 मार्काचा फरक राहिलेला आहे। आता 2023मध्ये गव्हर्नमेंटचा कट ऑफ कसा राहिला तर पहिल्या राऊंडमध्ये 588ला बंद झालं। MBBSचं शेवटचं कॉलेज शेवटचं ॲडमिटेड कॅन्डिडेट आहे तो 588ला राहिला आणि लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट जो आहे ना तो 583 राहिला स्ट्रे वेकन्सी राऊंड 1-2मध्ये। मग आपल्याला असं चित्र दिसलं की खरं पाहता जो कट ऑफ आहे तो मॉपअप राऊंडचा आहे किंवा तिसऱ्या राऊंडचा आहे। हा तिसऱ्या राऊंडचा कट ऑफ 585 राहिला, म्हणजे 3च मार्कांना डाऊन आला। मग आता 2024मध्ये कट ऑफ कमी किती न होईल या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये कट ऑफ जो आहे तो ओपन कॅटेगरीचा जवळपास 541ला शेवटचं कॉलेज मिळालेलं आहे। OBCसाठी तेच आपल्याला 534, 35, 36, 37 पर्यंत आले। आपला SCBCचा जो आहे तो 634 पर्यंत आले। हां, आपल्याकडून 500 होते रोज चुकून, 641ला कट ऑफ ओपनचा राहिला आहे। त्यानंतर EWSचा जो कट ऑफ आहे तो 617 पर्यंत आलेला आहे आणि SCBCचा 634 आहे, OBCचा 637-38 आहे किंवा इतर सर्व कॅटेगरीचे कट ऑफ आपल्या सर्वांना माहीतच आहे। मग हा कट ऑफ राऊंड 2 मध्ये किती कमी येऊ शकतो
आणि फॅक्टर्स कोणते कोणते अफेक्ट करतात यावरती सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे. पहिल्या राऊंडमध्ये ऑल इंडियाचा पहिला राऊंड असतो, त्यावेळेस पहिल्या राऊंडमध्ये तिकडे पण जे विद्यार्थी 680च्या वरचे आहेत की ज्यांना एम्स, जिपमर किंवा ऑल इंडिया कोट्यामधले चांगले कॉलेजेस मिळतात, असे विद्यार्थी मात्र तिकडे जाऊ शकतात. म्हणजे दोन्हीकडे फॉर्म भरतात. म्हणजे एक तर ऑल इंडियामध्ये फॉर्म भरतात, त्याचबरोबर स्टेट काउन्सिलिंगमध्ये फॉर्म भरतात. दोन्हीकडे फॉर्म भरल्यामुळे काय होतं की पहिल्या राऊंडमध्ये KEM, BJ किंवा लोकमान्य टिळक अशा प्रकारचे जे कॉलेजेस आहेत, 3, 4, 5 कॉलेजेस हे हायर रँकचे कॉलेजेस आहेत, या ठिकाणी स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधून पण त्याला तेच कॉलेज मिळालेलं असतं किंवा ऑल इंडिया कोट्याच्या 15% सुद्धा तेच कॉलेज मिळालेलं असतं किंवा एम्स, जिपमर मिळालेलं असतं. मग असे किती विद्यार्थी असतात? दरम्यान एक 200 विद्यार्थी असतात की ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडियामध्ये पण कॉलेज मिळालेलं आहे आणि स्टेट काउन्सिलिंगमध्ये पण कॉलेज मिळालेलं आहे. मग वास्तविक त्याच्यापेक्षा जास्त असतात, परंतु काही विद्यार्थी खाली पण ॲडमिशन घेतात. त्यामुळं स्टेट काउन्सिलिंगमध्ये विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेण्याच्या ऐवजी ऑल इंडिया कोट्यामध्ये जर ॲडमिशन घेतलं, म्हणजे एम्स आणि जिपमर आणि ऑल इंडिया कोट्याच्या 15%मधून महाराष्ट्रातले जेवढ्या जास्त विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं जाईल तेवढे विद्यार्थी स्टेट काउन्सिलिंगमध्ये कमी आपल्याला दिसतात आणि त्याचा परिणाम हा दुसऱ्या राऊंडवरती होताना दिसतो. मग आता परंतु एक ट्रेंड आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, पुणे, मुंबईमध्ये असणारे एकूण 7-8 कॉलेजेस आहेत ना, या कॉलेजेसचा एवढा चांगला बोलबाला आहे की भारत देशातले लोक इकडे यायला तयार आहेत, परंतु महाराष्ट्रातले हायर मेरिटचे विद्यार्थी दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन काहीतरी टॉपच्या कॉलेजमध्ये जावं अशा प्रकारचा कन्सेप्ट महाराष्ट्रामध्ये नाही आहे. महाराष्ट्रातले कमी मार्क्सचे विद्यार्थी तुम्हाला इतर सर्व राज्यामध्ये दिसतील, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटका, तामिळनाडू, पॉंडेचेरी किंवा उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली इकडे सगळीकडे सापडतील. परंतु हायर मेरिटचे विद्यार्थी फक्त एम्स, जिपमरमध्ये जाताना दिसतात, परंतु गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये जाताना दिसत नाहीत. त्याही पलीकडे जाऊन ॲनालिसिसमध्ये आणखी करायला गेलं तर ऑल इंडिया कोट्याच्या 15%चं जर आपण पाहायला गेलं तर जवळपास 80% सीट व्हेकंट आहेत. कारण काय झालं आहे की मानसिकता पहिली मुद्दा की 555 ते 60च्या दरम्यान आपला कट ऑफ राहिलेला आहे की ज्या विद्यार्थ्यांना गेल्या वर्षीच्या काही 5 वर्षात 10 वर्षाचा अभ्यास करायला गेलं तर 560 हे खूप मोठे मार्क आहेत असा एक कन्सेप्ट होता. आणि ते 660 हे खूप चांगले मार्क्स असा कन्सेप्ट होता. मग 660ला तर इकडं शेवटचं कॉलेज मिळालेलं आहे की जे आपल्याला इकडं अगदी कमी मार्क्सला सुद्धा मिळू शकेल असं वाटणारे कॉलेजेस आपल्याला 660 किंवा 61 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला मिळालेले आहेत. त्यामुळे त्या कॉलेजकडे जाणाऱ्याकडे विद्यार्थ्यांचा कल थोडा कमीच दिसला आहे. मात्र एम्स आणि जिपमरमध्ये जे रिपोर्टिंग आहे, आता BHU म्हणून आहे, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, तिथे 100 सीट्स आहेत, तिकडे मात्र 95 विद्यार्थ्यांनी पहिल्याच राऊंडमध्ये रिपोर्ट केलेलं आहे म्हणजे जॉईन केलेलं आहे. तिथे मात्र 95% आहे. जिपमरमध्ये सुद्धा शक्यता भरपूर पर्सेंटेज 80%च्या वरती रिपोर्टिंग आहे. एम्समध्ये सुद्धा जवळपास 80% रिपोर्टिंग आहे. परंतु ऑल इंडिया कोट्याच्या 15%मध्ये मात्र आपल्याला एक खूपच कमी रिपोर्टिंग दिसतंय. अगदी 20%, 30% रिपोर्टिंग दिसते. म्हणजे 70 ते 80% विद्यार्थी हे रिपोर्ट केलेले नाहीत, म्हणजे ॲडमिशन घेतलेलं नाही आहे पहिल्या राऊंडमध्ये. का घेतलेलं नाही तर त्यांना अपेक्षित कॉलेजेस जे मिळणारी शक्यता वाटत होती त्याच्यापेक्षा कितीतरी कमी रँकिंगचं कॉलेज आपल्याला ह्या मार्क्सला मिळाले असं समज झाला आहे. वास्तविक पाहता तो खराच आहे, परंतु समज झाला आहे. 2021च्या पूर्वीपर्यंत आपल्याला 2च राऊंड व्हायचे ऑल इंडियाचे आणि बाकीचे सर्व जे काही सीट्स आहेत ते आपल्या स्टेट काउन्सिलिंगला रिव्हर्ट व्हायचे. ते दरम्यान 200 ते 250 सीट्स महाराष्ट्राला मिळायचे. त्यामुळं ऑल इंडिया कोट्याच्या राऊंडच्या तिसऱ्यानंतर आपला मॉपअप राऊंड जो तिसरा राऊंड म्हणतो आपण, थर्ड राऊंड म्हणतो, ह्या मॉपअप राऊंडमध्ये हे रिव्हर्ट झाल्यामुळे आणि त्याचबरोबर मॉपअप राऊंडमध्ये आणखी एक टॉपिक असतो की पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडपर्यंत वेट केलं जातं आणि तिसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा ज्या विद्यार्थ्यांनी नंतर एकदा म्हणजे महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये 2 वेळा आपल्याला रजिस्ट्रेशन करता येतं. म्हणजे पहिल्या राऊंडच्या अगोदर आणि तिसऱ्या राऊंडच्या अगोदर. दुसऱ्या राऊंडच्या अगोदर रजिस्ट्रेशन करता येत नाही आहे. आता दुसरा राऊंड चालू होऊन त्याच्यावर रजिस्ट्रेशन करता येत नाही, डायरेक्ट चॉईस फिलिंग आहे. तिसऱ्या राऊंडच्या अगोदर एकदा आपल्याला रजिस्ट्रेशन करता येणार आहे, ज्याला आपण मॉपअप राऊंडच्या अगोदर म्हणतो. त्यावेळेससुद्धा काही ज्यांना ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे ऑर्फनचं सर्टिफिकेट नव्हतं किंवा PWDचं सर्टिफिकेट नव्हतं अशा विद्यार्थ्यांना
PWD सर्टिफिकेट उशिरा मिळाले त्याच्यामध्ये एंट्री करू शकतात. परंतु मॉपअप राऊंडपर्यंतच आपल्याला ऑर्फन आणि PWD हे जे पॅरलर रिझर्वेशन आहे, म्हणजे जसं जसं रिझर्वेशन ओपन ही सगळ्या कॅटेगरी आहेत, आपल्या 10 कॅटेगरी आहेत. ओपन, EWS, OBC, SBC असेल त्याच्यामध्ये, नंतर NT 1, 2, 3 VJ आणि SC ST, आता SCBC एक आलेला आहे. तर या सगळ्यांच्या जे पॅरलल रिझर्वेशन आहे त्याच्यामधले 5% सीट्स हे काही ऑर्फनला आणि 5% मात्र PWDसाठी सीट्स असतात. हे 5% सीट्स मात्र मॉपअप राऊंडला आपल्याला रिव्हर्ट होताना, म्हणजे तोपर्यंत वाट पाहिली जाते किंवा PWDचे विद्यार्थी येतात का. PWDचा कट ऑफ हा म्हणजे जो जस्ट इलिजिबल असेल तरी त्यांना मिळत असतं, परंतु तेवढे विद्यार्थी नसतातच. त्यामुळं तिसऱ्या राऊंडला मॉपअप राऊंडला ते सर्व सीट्स इकडे रिव्हर्ट आपल्या त्या कॅटेगरीला जातात. त्यामुळे तिथे कट ऑफ आपल्याला डाऊन होताना दिसतो थर्ड राऊंडला. आता दुसऱ्या राऊंडमध्ये पण डाऊन होतो आणि तिसऱ्या राऊंडमध्ये पण डाऊन होतो. त्याचबरोबर स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये सुद्धा कट ऑफ डाऊन होतो. आता बघा, पहिल्या राऊंडमध्ये आपण सांगितलं की एम्स जिपमरमध्ये की ऑल इंडिया कोटामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दरम्यान 200 असते. त्यामुळे हे 200 विद्यार्थी जर एम्स जिपमरमध्ये गेले तर ते सर्व जो उतरण आहे ती सगळी उतरण खाली येईपर्यंत येते. त्यामुळे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट दोन्हीकडे 200 विद्यार्थी खाली होतात. त्यामुळे सगळ्यांचं अपग्रेडेशन जवळपास एक कॉलेजनं तरी होतं, 1 ते 1.5 कॉलेजनं होतं, 2 कॉलेजनं. आता बऱ्याच वेळा काही विद्यार्थ्यांचं कसं असतं बघा, एखादं 150 सीटचं कॉलेज आहे आणि आपण त्या कॅटेगरीमध्ये समजा ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर त्या ठिकाणी 40% वगैरे सीट्स असतात. तुमचं म्हणजे खालूनच ॲडमिशन त्या कॉलेजच्या 1 किंवा 2 नंबरला खालून झालेलं असतं. त्यामुळं भरपूर सारे विद्यार्थीमध्ये 100-150 जरी आले तरी त्याचं जरी अपग्रेडेशन झालं तरी ते त्याच कॉलेजमध्ये राहून जातं, असं होतं. परंतु काही विद्यार्थ्यांचं कसं होतं बघा, एखादं मोठं कॉलेज 250 सीट्स असतं आणि त्याच्यामध्ये त्या 250, उदाहरणार्थ BJ कॉलेज आहे, त्या BJ कॉलेज असेल किंवा एखादं आणि 250 सीटचं कॉलेज आहे समजा, त्या 250 सीटच्या कॉलेजमध्ये त्यांच्या वरच्या 1-2मध्येच त्याचा नंबर लागलेला असतो. अपग्रेड मात्र लगेच होतं पुढचं आणि एक कॉलेज ओलांडून पुढचं जातं. म्हणजे असं पण होतं, कधी कधी 2 कॉलेजसुद्धा आपल्याला अपग्रेड होताना दिसतं दुसऱ्या राऊंडमध्ये. परंतु हा जो टॉपिक आहे ना तो खाली विरळ होत जातो. म्हणजे प्रायव्हेट कॉलेजमध्ये मात्र खूप सारे विद्यार्थ्यांचं ओपनमधून झालेलं EM डोनर असतात, इयर मार्किंग डोनर असतात किंवा इयर मार्किंग रिसिव्हर असतात, हे सगळ्यांचं रिव्हर्ट होऊन मात्र कट ऑफ मात्र खाली एकदम शेवटच्या तळाला, म्हणजे ज्यावेळेस MBBSचा प्रायव्हेटचा कट ऑफ येतो ना त्या ठिकाणी कट ऑफ हा फारसा सर्व कॅटेगरीचा जवळपास आसपासच राहून जातो. हायर लेवलला मात्र कट ऑफ हा जास्त राहतो. आता आपण मुद्द्यावर येऊया. पहिल्या राऊंडमध्ये ओपनचा कट ऑफ 2 मार्कानं कमी येऊ शकतो, त्याच कंपॅरेटिव्हली सगळ्या कॅटेगरीचा. म्हणजे त्याच्यामध्ये बघा, ओपन, OBC, EWS आणि SCBC हे 4 कॅटेगरी झाल्या. त्याचबरोबर नंतर कोणती येते बघा, NT D ज्याला वंजारीसाठी असते ते, आणि NT C धनगर जातीसाठी असते. हे सुद्धा कट ऑफ आपल्याला लगेच चिकटून असतात. कदाचित NTCचं थोडं कट ऑफ खाली असतो, परंतु NTDचं तर सेमच असतो. मग हे सगळे म्हणजे ओपन, EWS, SCBC आणि OBC आणि NTD आणि NTC सुद्धा त्याच्या पाठीमागे, ह्या सगळ्यांचा कट ऑफ जवळपास आसपासच असतो. त्याच्यामुळे त्यांचा कट ऑफ घसरण्याची पर्सेंटेज जे आहे ना ते थोडं हायर कट ऑफचे कॉलेज कॅटेगरी आहेत. म्हणजे ह्यांचा कट ऑफ थोडा हायर लागतो पहिल्या राऊंडमध्ये. तो कट ऑफ जरा घसरण्याची 2 मार्कानं घसरण्याची शक्यता जास्त असते. या उलट काय होतं बघा, NTB, SC आणि ST, SC आणि ST आणि NTB यांचा कसा असतो कट ऑफ बघा, STचा कट ऑफ खूप खाली असतो, SCचा पण त्याच्यावर असतो आणि NTBचा त्याच्यावरती थोडासा असतो. म्हणजे उतरण लावायला गेलं तर ST सर्वात खाली, SC त्याच्यावरती आणि NTB त्याच्यावरती, त्यानंतर परत NTC होतं आणि परत मग सगळी कॅटेगरी समानच येतात. मग VJचं सुद्धा दरम्यान बघा NTCच्या आसपास वगैरे राहतो, म्हणजे OBCचा थोडं खाली येतो, परंतु NTCच्या वरती पण जातो कधी कधी. म्हणजे असं समजा कट ऑफचं आहे शेड्यूल. तर हे शेड्यूलमध्ये जे हायर लागलेला कट ऑफ आहे समजा, ह्या सगळ्या कॅटेगरीचा घसरण्याचे पर्सेंटेज आहे ते 1 ते 2 मार्कानं दुसऱ्या राऊंडमध्ये कमी होतो, 2 मार्कानं कमी होतो. कंपॅरेटिव्हली SCचा तेवढा कमी होत नाही, STचा कंपॅरेटिव्हली तेवढा कमी होत नाही. 1 ते 2 मार्कानं कमी होऊ शकतो किंवा 1 मार्कानं कमी होतो. VJमध्ये सुद्धा 1 ते 2 मार्कानं कमी होऊ शकतो. हा झाला दुसऱ्या राऊंडसाठी. तिसऱ्या राऊंडमध्ये मात्र आपल्याला 2 ते 3 मार्काचा डिफरन्स 100% येतो. कारण का, तर हे जे सगळे PWDचे आणि ऑर्फनचे जे रिझर्वेशन आहेत हे सगळे
आपल्या आपल्या कॅटेगरीला परत मिळतात. त्यामुळे तिसऱ्या राऊंडमध्ये मात्र 100% आपल्याला म्हणजे विद्यार्थी. त्याचबरोबर काय होतं, सेकंड राऊंडमध्ये जे तुम्हाला मी सांगितलं की पहिल्या राऊंडमध्ये ज्यांनी ऑल इंडियामध्ये घेतलेलं आहे त्याच विद्यार्थ्यांना दुसऱ्या राऊंडमध्ये पहिल्या राऊंडच्या स्टेटमध्ये सुद्धा अलॉट झालेलं असतं. त्यामुळे सीट ब्लॉकिंग झालेलं आहे. दुसऱ्या राऊंडमध्ये परत आपल्याला दुसऱ्या राऊंडच्या ऑल इंडियामध्ये जर त्यानं ॲडमिशन घेतलं तर दुसरा राऊंड थोडासा रिलीज होतो, पण तरी पण काही विद्यार्थी थोडेसे ब्लॉक करतातच. त्यामुळं तिसऱ्या राऊंडच्या ऑल इंडियामध्ये ज्यांना ॲडमिशन फायनल केलं आहे ते मात्र तो बाहेरच जातो. त्यामुळे तो सीट आपल्याला हे होत नाही. आणि दुसरी गोष्ट काय की हे व्हर्च्युअल असते ना, म्हणजे प्रत्येकाला व्हर्च्युअल म्हणजे ज्यांना ॲडमिशन घेतो आणि सीट ब्लॉक करतो आणि परत पुढच्या राऊंडमध्ये जायचं असतं. त्यामुळं थोडंसं ज्या विद्यार्थ्यांनी रिटेन्शन भरलेलं आहे तेच सीट म्हणजे काबीज झालं असं समजा त्याचा अर्थ आहे. तिसऱ्या राऊंडमध्ये मात्र तो कट ऑफ आपण 3 मार्कानं डाऊन येताना दिसतो. म्हणजे बघा आत्ताचा जो कट ऑफ आहे त्याच्यापेक्षा 2 मार्कानं सेकंड राऊंडमध्ये आणि 3 मार्कानं थर्ड राऊंडमध्ये कट ऑफ कमी येऊ शकतो. हा झाला सर्व कॅटेगरीचा अभ्यास. त्यानंतर पुढे स्ट्रे वेकन्सी राऊंड होतो. स्ट्रे वेकन्सी राऊंड किंवा थर्ड राऊंडच्या नंतर रूल्स असे आहेत की तुम्ही बाद फेरीमध्ये जाता. म्हणजे तिसऱ्या राऊंडमध्ये तुम्ही भाग घेतला ना समजा आणि तुम्ही कॉलेज जॉईन केलं की तुम्ही तिथून पुढे ब्लॉक होता ऑल इंडियामध्ये पण आणि स्टेटमध्ये पण. तिथून पुढे बाद फेरी सुरू होते. त्यामुळे स्ट्रे वेकन्सी राऊंड ज्यावेळेस 1 सुरू होतो त्यावेळेस सुद्धा ब्लॉक म्हणजे जे काही सीट ब्लॉकिंग वगैरे होत नाही. आणि स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये जर तुम्हाला चॉईस फिलिंग केलेलं असेल आणि जर समजा तुम्ही जर कॉलेज मिळालं घेतलं नाही तर तुम्हाला प्रोसेसच्या बाहेर तर फेकलं जातच जातं, परंतु दुसऱ्या वर्षीसाठी जो तुम्हाला आता त्याच्यामध्ये ॲडमिशन म्हणजे नीटची परीक्षा देता येणार नाही असा रूल काढल्यामुळे स्ट्रे वेकन्सी राऊंड 2मध्ये फार कमी सीट्स राहतील. त्यामुळे स्ट्रे वेकन्सी राऊंड 1मध्ये 1 मार्कानं कट ऑफ खाली येईल आणि स्ट्रे वेकन्सी राऊंड 2मध्ये काही नाही. म्हणजे संपूर्ण आत्ताचा जो कट ऑफ आहे ना तो 6 ते 7 मार्काचा फरक आपल्याला मिळू शकणार आहे. म्हणजे 7 मार्कानं आपल्याला कमी येणार आहे. दरम्यान मग किती होईल बघा. दरम्यान ओपनचा कट ऑफ हा दरम्यान 634पर्यंत येईल. 632 किंवा 31 हा OBCचा राहील. ACBCचा जो आहे तो 627पर्यंत येईल. गव्हर्नमेंटचा सर्व चाललं आहे. म्हणजे हे सगळे कट ऑफ आहेत ना ते 5 ते 6 मार्कानं म्हणजे समजा आता SC ST 5 मार्कांना नाही येणार, 4-5 मार्कानं खाली येऊ शकतील, 5 मार्कापर्यंत येतील. STचं सुद्धा एक 4 मार्कानं वगैरे येईल. VJचा 5 मार्कानं येऊ शकतो. हा गव्हर्नमेंटचा कट ऑफ झाला. आता प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये पाहायला गेलं तर गेल्या वर्षीचा जर आपण स्टडी करायला गेलो तर 538चा कट ऑफ हा 523पर्यंत आला. म्हणजे 15 मार्कानं डिफरन्स आलेला आहे. कशामुळे आलं आहे बघा. त्याच्यामध्ये आणखी खूप सारे काही याच्यामध्ये फॅक्टर्स आहेत. प्रायव्हेट कॉलेजमध्ये एखादा चॉईस फिलिंग दिल्यानंतर तिथं गेल्यानंतर त्यांना फीस ही एवढी मोठी म्हणजे मला वाटतं आहे की परभणीचं एक प्रायव्हेट कॉलेज आहे किंवा SSPMचं एक कॉलेज आहे, SSPM कुडाळचं एक कॉलेज आहे, NY तासगावकर एक आहे, राजेंद्र गोडे आहे. असे काही 4-5 कॉलेजेस आहेत की त्यांची डिपॉझिट थोडीशी जास्त होते गेल्या 2-4 वर्षामध्ये आणि हॉस्टेल मेसची पण फीस थोडी जास्त होती. त्यामुळे प्रत्यक्षात कॉलेजवर जाऊन ॲडमिशन न घेण्याच्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे जवळपास 12 ते 15 मार्क्सने कट ऑफ खाली येत होता. आणि त्यामध्ये काय व्हायचं की मुलींना आत्ता मात्र ह्या वर्षी स्ट्रिक्ट केलेलं आहे किंवा मुलींना 100% 10% फीजमध्येच ॲडमिशन दिलेलं आहे. सरकारने ह्याच्यामध्ये थोडंसं लक्ष घातलं आहे. त्याचबरोबर डिपॉझिट मात्र असं खूप अव्वाच्या घेता येणार नाही, फक्त 50,000 रुपये घेता येईल हा रूल काढला आणि तो इम्प्लिमेंटसुद्धा झाला आहे पहिल्या राऊंडाच. पण तो होण्याच्या अगोदर मात्र आपल्याला माहीत नसल्यामुळं कदाचित काही विद्यार्थी याच्यामध्ये एंट्री पण केली नव्हती. तो सुद्धा फरक तुम्हाला पुढे दिसणार आहे. आता बऱ्याच वेळा जो कट ऑफ आहे ना त्या कट ऑफच्या वरतीसुद्धा बघायला गेलं ना तर खूप सारे चॉईस इज नॉट अवेलेबल असे विद्यार्थ्यांची संख्यासुद्धा जवळपास 200च्या आसपास आहे. आणि दुसऱ्या राऊंडमध्ये ते सुद्धा तुम्हाला आडवे येणार आहेत. त्यामुळे कट ऑफवरती त्याचासुद्धा निगेटिव्ह इम्पॅक्ट येऊ शकणार आहे. बघा ना किती जर वेळा आपण पाहतो ना आपला कट ऑफ किती ओपनचा समजा 641 आहे. तर 641चा शेवटचा विद्यार्थी काढला तर त्याच्यावरती जर पाहायला गेलं तर चॉईस इज नॉट अवेलेबल असे विद्यार्थ्यांची संख्या जवळपास 150च्या पुढे. म्हणजे ते विद्यार्थी पुढच्या चॉईस फिलिंगमध्ये सुद्धा अडचणीचे ठरणार आहेत की नाही, आपल्यासमोर वरतीच राहणार आहेत. हा पण एक टॉपिक ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट राहणार आहे. एकंदरीत कट ऑफच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करायला किंवा 13 ते 14 मार्काने म्हणजे प्रायव्हेट MBBSचा कट ऑफ हा खाली राहत असायचा.
परंतु बरेचसे कॉलेजेस म्हणजे गेल्या 2-3 वर्षामध्ये ACPM कॉलेज आहे जे धुळ्याचं आहे ते, किंवा तेरणा कॉलेज एकदा आलं नव्हतं, असे काही कॉलेजेस अलॉटच झालेले नव्हते. त्यामुळं सुद्धा तो कट ऑफ एक 2-3 मार्काचा पकडायला गेला तर 10 मार्कानं कट ऑफ खाली येत होता. त्यामुळे एकंदरीत आपण प्रायव्हेट कॉलेजचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ मात्र आपल्याला 10 मार्कापर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे. म्हणजे 590च्या वरच्या विद्यार्थ्यांना आशा ठेवायला हरकत नाही असं एकंदरीत वाटतंय. परंतु याच्यावरती 100% अवलंबून राहण्यासारखी गोष्ट नाही आहे. खूप वेळा हे फॅक्टर्स आहेत ना, ह्याच्यामध्ये कोणते कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात. एक तर विद्यार्थी ऑल इंडियामध्ये जाणारे किती आहेत, दुसरी गोष्ट आपल्या फीज भरणं शक्य नाही म्हणून सोडून जाणारे रिपीटला जाणारे विद्यार्थी किती आहेत, त्याचबरोबर आत्ता फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंगमध्ये IITमध्ये वगैरे गेलेल्यांच्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे हे, त्याचबरोबर नवीन कॉलेजेसमध्ये काही सीट्स म्हणजे जुन्या कॉलेजेसमध्ये सीट वाढून आलेत का मध्ये राऊंडच्या मध्ये, तो एक फॅक्टर आहे. नवीन एखादं कॉलेजमध्ये येते का त्याच्यावरती सुद्धा हा सगळा फॅक्टर अफेक्ट अवलंबून आहे. त्याचबरोबर PWDचे विद्यार्थी त्यामध्ये किती आहेत, कमी आहेत का जास्त आहेत, आणि ऑर्फनचे विद्यार्थी काय आहेत का, या सगळ्यांचा इम्पॅक्ट एकंदरीत बघून आपल्याला सर्व कट ऑफवरती परिणाम होत असतो. एकंदरीत सर्व कॅटेगरीसाठी आपल्याला 7 मार्काचा डिफरन्स शेवटच्या राऊंडपर्यंत येऊ शकतो. त्याचबरोबर म्हणजे दुसऱ्या राऊंडमध्ये 2 मार्काचा, तिसऱ्या राऊंड म्हणजे थर्ड मॉपअप राऊंडमध्ये 5 मार्काचा आत्तापासून म्हणजे 3 मार्काचा तो, आणि स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये आणखी 2 म्हणजे 7 मार्काचा डिफरन्स येऊ शकतो. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना एक आशेचा किरण या माध्यमातून मिळेल असं मला वाटतंय. खूप सारे विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्युजन आहे आणि भीतीदायक वातावरण आहे. कदाचित 2024ची नीटची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप सारे चांगले मार्क्स पडूनसुद्धा आपल्याला इच्छित काय मिळालेलं दिसत नाही. त्यामुळे थोडंसं तुमचं अडचणीचेच दिवस आहेत, काही काळजी करू नका. आपल्या सर्व ह्या सुरुवात खडतर होत जरी असली तरी आयुष्याचे पुढचे मार्ग सुकर बनेल अशीच आपण श्री गणेश चरणी प्रार्थना करून आपलं हे व्हिडिओ आहे तो आज संपूया. हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर आपल्या इतर मित्रांना पण पाठवा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.